22 मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन। जैवविविधता ही निसर्गाची अनमोल देणगी आहे। पण जैवविविधता म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी कार्तिकी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष। आपल्या पृथ्वीवर जी विविध प्रकारची सजीव सृष्टी आहे तिचा समावेश जैवविविधतेमध्ये होतो। यामध्ये सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, जलचर, स्थलचर आणि मानवाचा सुद्धा समावेश होतो। या सर्वांचा एकमेकांशी संबंध आहे आणि हीच जैवविविधता आपल्याला अन्न, हवा, पाणी आणि पर्यावरणीय समतोल प्रदान करते। जैवविविधता दिनाची स्थापना संयुक्त राष्ट्रांनी जैवविविधतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी केली आहे। 1992 मध्ये जैवविविधता करार कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी स्वीकारण्यात आला। 2000 पासून 22 मे रोजी हा दिवस अधिकृतपणे साजरा होतो। जीवसृष्टीतील विविधता टिकवून ठेवणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि भविष्यासाठी नैसर्गिक संसाधने वाचवणे हे या दिनामागील मुख्य उद्दिष्ट आहे। जैवविविधतेचे महत्त्व। जैवविविधता ही निसर्गाच्या परिसंस्थेचा आत्मा आहे। अन्न साखळी, पराग सिंचन, हवामान संतुलन, मातीची सुपीकता, पाणी शुद्धीकरण यासारख्या अनेक नैसर्गिक प्रक्रियांसाठी जैवविविधता आवश्यक असते। याशिवाय औषध निर्मिती, अन्नधान्य उत्पादन आणि इंधन यासाठी देखील विविध प्रजातींचा उपयोग होतो। त्यामुळे जैवविविधता ही केवळ निसर्गाचीच नव्हे तर मानवाच्या अस्तित्वाची सुद्धा मूलभूत गरज आहे। 22 मे या दिवशी जैवविविधतेच्या धोक्याबद्दल आणि संरक्षणाचे महत्त्व लोकांना सांगितले जाते। या दिवशी जैवविविधतेच्या संरक्षणासाठी नवीन कल्पना आणि उपाययोजनांवर चर्चा केली जाते। जैवविविधतेवरील संकट। प्रत्येक सजीवाचे या निसर्गात एक स्थान आहे, एक भूमिका आहे। जर यातल्या एका घटकाचा नाश झाला तर संपूर्ण जीवसाखळी असंतुलित होते। आपण झाडे तोडतो, प्रदूषण करतो, अन्न साठवून ठेवतो आणि अशा अनेक कृतींमुळे जैवविविधतेला धोका निर्माण होतो। यामुळे अनेक प्रजाती आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। माणसांच्या वाढत्या गरजा आणि लालसेमुळे जंगलतोड, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि हवामान बदल यामुळे जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झालाय। पण यावर उपाय आहेत। आपण जास्तीत जास्त झाडे लावू शकतो, पाण्याचा जपून वापर करू शकतो, कचरा प्रबंधन करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं निसर्गाशी मैत्री करू शकतो। आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास जैवविविधता वाचवू शकतो। जैवविविधतेच्या जागृतीसाठी विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजनही केले जाते। शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था यांच्यातर्फे या दिवशी चर्चासत्रे, वृक्षारोपण, निबंध स्पर्धा, प्रेझेंटेशन, निसर्ग भ्रमंती इत्यादी उपक्रम राबवले जातात। जैवविविधतेचे संवर्धन केल्यास मानवी आरोग्य, अन्न सुरक्षा, पर्यावरण यांचे संरक्षण होऊ शकते। आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची दरवर्षी वेगवेगळी थीम असते। 2025 ची थीम आहे निसर्ग आणि शाश्वत विकासाशी सुसंवाद, नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन हार्मनी। या थीमचा अर्थ आहे की निसर्गाला जपून आणि त्याचा योग्य वापर करून शाश्वत विकास साधता येतो। जैवविविधतेचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास जैवविविधता वाचवू शकतो, कारण निसर्ग आहे म्हणून आपण आहोत। निसर्ग वाचवा, पृथ्वी वाचवा, जैवविविधता जपा, जीवन समृद्ध करा। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बघत रहा कलाकार दिन विशेष।